ठाकरेंच्या शिवसेनेतील अंतर्गत धुसफूसही समोर आली आहे। देवरुखमधील महाविकास आघाडीच्या सभेसाठी माजी खासदार विनायक राऊत आणि आमदार भास्कर जाधव एकाच मंचावर येणार होते। बॅनरवर देखील दोन्ही नेत्यांचे फोटो होते, मात्र विनायक राऊत या सभेला गैरहजर राहिले। काही दिवसांपूर्वीच भास्कर जाधवांनी थेट विनायक राऊतांचं नाव घेत त्यांच्यावरती टीका केली। त्यानंतर विनायक राऊत आणि भास्कर जाधव यांच्यात अंतर्गत कलह सुरू आहे। भास्कर जाधव यांनी तर खिंडीत गाठण्याचा प्रयत्न झाल्याचं सांगत विनायक राऊतांवरती निशाणा साधलाय। दरम्यान उद्धव ठाकरेंनी भास्कर जाधव यांच्याशी फोनवरून संवाद साधून मध्यस्थी केली आहे। ठाकरेंच्या मध्यस्थीनंतर आता भास्कर जाधव आणि विनायक राऊत यांच्यातील संघर्ष थांबणार का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। खरं सांगायला गेलं तर वेगळा संदेश जातोच, नाही म्हणता येत नाही। परंतु कुणी मला करायला लावलं, मी स्वतःहून केलं का, हे कुणी करायला लावलं आणि अर्ध्यावर येऊन या विषयातून कुणी पळ काढला, याचा अर्थ कुणीतरी मला खिंडीत गाठण्याचा प्रयत्न केला आणि मी नक्की काय करतोय हे आजमावण्याचा प्रयत्न केला। पण एकदा का मी माझा शब्द दिला की मी बदलत नाही। अलिबाग नगरपालिकेत गेली 20 वर्ष सत्ता गाजवणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाला शह देण्यासाठी